मी शेतकरी कुटुंबातून आहे आणि शेतात स्वतः सर्व कामं केलेली आहेत. म्हणजे इतर लोक जे म्हणतात की आम्ही शेतात काम करतो किंवा आपले एकनाथराव शिंदे साहेब त्या गावाकडे जाऊन काहीतरी हेलिकॉप्टरनं जाऊन कुठं ते वेली बघतानाचे फोटो असे काढतात, तो त्यांचा विषय आहे. परंतु ॲक्च्युअल शेतीमध्ये स्वतः काम केलेलं आहे, स्वतः शेतकऱ्यांच्या समस्या बघितलेल्या आहेत आणि त्या पद्धतीनं शेतकऱ्याच्या समस्या बघत शेतकऱ्यांविषयी तळमळ असल्यामुळं, शेतकऱ्यांविषयी काहीतरी करण्याची इच्छा असल्यामुळं माननीय राजसाहेबांकडं ज्यावेळेस भारतीय विद्यार्थी सेना राजसाहेबांनी काढली त्यावेळेसपासून, म्हणजे भारतीय विद्यार्थी सेना जवळपास 96-97 पासून मी माननीय राजसाहेबांसोबत आहे आणि त्यावेळेसपासून आजतागायतपर्यंत साहेबांसोबतच आहे. साहेबांनी या सगळ्या दरम्यान मला पक्ष ज्यावेळेस स्थापन झाला, पक्ष स्थापनेचा लातूरचा मी जिल्हाध्यक्ष, पहिला जिल्हाध्यक्ष, जवळपास 15 वर्ष मी जिल्हाध्यक्षपद भोगलं. त्यानंतर शेतकरी सेनेचं प्रदेशाध्यक्ष केलं, पक्षाचं प्रदेश सरचिटणीस केलं. म्हणजे साहेबांनी खूप मोठमोठ्या जबाबदाऱ्या एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला एवढ्या मोठ्या जबाबदाऱ्या दिल्यात आणि त्या जबाबदाऱ्या देण्याचं कारण की साहेबांच्या अपेक्षा आहेत की साहेबांनी एकदा सांगितलं होतं की या सगळ्या लोकांकडून, हे जे राजकारणी लोक आहेत किंवा शेतकऱ्यांसाठी आम्ही अमुक करू तमुक करू म्हणणारे, बाता मारणारे लोक आहेत, हे काही करू शकणार नाहीत. ह्यांच्या तोंडाला रक्त लागलेले आहेत.